Hello, am I audible? Hello. Yes, sir. Okay, sorry for being late. So I think that we already started the discussion regarding the point neutralization curves and the choice of indicator. Am I right? Yes or no? Yes or no? Already we have started the discussion regarding the point neutralization curves and the choice of the indicator. बरोबर आहे ना? Okay, I will share the screen with you. Then we'll discuss about the neutralization curves and the choice of indicator. So this is the point that we have just interrupted in the last lecture. Just please wait 1 minute. I'm just adjusting the screen. Okay. Okay. So in the last lecture already we have started the discussion regarding point neutralization curve and the choice of indicator. And I think that already we have discussed about what is the neutralization curve and how to choose the various types of the indicator for the specific type of the titration. एखाद्या विशिष्ट प्रकारचं जर टायट्रेशन असेल तर त्याला आपण ऍक्च्युअली काय करतो की ते जे टायट्रेशन आहे तर त्या टायट्रेशनला इंडिकेटर कसा चॉईस करायचा तर ते कसं ठरवतो तर डिपेंडिंग ऑन इट्स न्यूट्रलायझेशन कर्व म्हणजेच काय की whenever we are titrating strong acid versus strong base or any other basis म्हणजे कुठल्या तरी एका टायट्रेंटच्या वर्सेस आपण टायट्रँट म्हणजेच काय की एक स्ट्रॉंग ऍसिड असेल किंवा दुसरा स्ट्रॉंग बेस असेल किंवा एक वीक ऍसिड असेल किंवा दुसरा वीक बेस असेल सो व्हॉट एव्हर इट मे बी सो डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ द टायट्रेशन वी शुड हॅव टू प्लॉट द न्यूट्रलायझेशन कर्व्स तर न्यूट्रलायझेशन कर्व आपल्याला प्लॉट करावे लागतात तर न्यूट्रलायझेशन कर्व आपण जनरली कसे प्लॉट करतो ते बघितलं की जनरली वी आर प्लॉटिंग द न्यूट्रलायझेशन कर्व बाय युजिंग द पीएच मीटर तर पीएच मीटरचा यूज करून आपण काय करतो की न्यूट्रलायझेशन कर्व जे आहे ते न्यूट्रलायझेशन कर्व प्लॉट करतो आणि डिपेंडिंग ऑन द पीएच मीटर वी कॅन इझिली फाइंड आउट द इक्विव्हॅलन्स पॉइंट ऑफ द टायट्रेशन आणि त्या इक्विव्हॅलन्स पॉइंटला शार्प इन्फ्लेक्शन तुम्हाला दिसतं आणि मग तिथे शार्प इन्फ्लेक्शन जे असतं ना ते काय असतं चेंज इन पीएच असतो म्हणजे जो ऍट द इक्विव्हॅलन्स पॉइंट ऑफ द टायट्रेशन व्हॉट इज द चेंज इन पीएच तर पीएच चेंज हा कुठल्या रेंज पासून कुठल्या रेंज पर्यंत झालेला आहे सो आय थिंक दॅट ऑन द स्क्रीन यू कॅन सी there is a type of the titration that is strong acid versus strong base हा जो टायट्रेशनचा टाइप आहे याच्यामध्ये काय झालंय बघा pH is 1 at the start of the titration pH is 1 at the start of the titration आणि हे pH 1 कशामुळे आहे due to the 0.1 molar HCl which is a strong monoprotic acid and is present in the conical flask ठीक आहे सुरुवातीला conical flask मध्ये काय आहे की स्ट्रॉंग काय आहे 0.1 मोलर HCl आहे जे स्ट्रॉंग ऍसिड आहे बेसिकली 0.1 मोलर HCl आहे आणि ते 0.1 मोलर HCl जे आहे त्याचा जो पीएच आहे इनिशियल पीएच तो किती आहे इट इज 1 सो मीन्स काय असेल की ऍट द स्टार्ट बिफोर द टायट्रेशन स्टार्ट और बिफोर द टायट्रेशन बिगन टायट्रेशन सुरू व्हायच्या अगोदरचा जो पीएच आहे तो 1 आहे देन व्हॉट गेट्स हॅपन स्लोली द पीएच विल राईज स्टेडीली म्हणजे इथंच काय होईल की हळूहळू पीएच जो आहे तो पीएच थोडा थोडा राईज होईल म्हणजे काय हो there will be very little change in the pH during the initial 20 ml addition of the 0.1 normal NaOH. आता बेसिकली आपण एक्झाम्पल काय बघतोय बघा स्ट्रॉंग ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल बघतोय म्हणजे इथं काय आहे इन दिस पर्टिक्युलर टाइप ऑफ द टायट्रेशन स्ट्रॉंग ऍसिड दॅट इज HCl is present in the conical flask and the strong base that is NaOH is present in the burette तर burette मध्ये NaOH असणार आहे ठीक आहे तर इथं काय करतोय आपण इनिशियली वी हॅव approximately 0.1 molar HCl and 0.1 molar NaOH. NaOH is filled in the burette, HCl is present in the conical flask. ठीक आहे आणि मग इनिशियल पीएच किती दाखवलाय पीएच इनिशियली पीएच ऑफ द 0.1 मोलर HCl is 1 बिफोर टायट्रेशन बिगन जिथं टायट्रेशन सुरू व्हायचं होतं त्याच्या अगोदर ठीक आहे देन वी हॅव इनिशिएटेड द टायट्रेशन आता तुम्ही टायट्रेशन सुरू केलं आता टायट्रेशन सुरू केल्यानंतर काय केलं initiated the addition of the 0.1 molar NaOH from the burette. Burette मधून तुम्ही काय करायला चालू केलं ml by ml NaOH ची ऍडिशन करायला सुरुवात केली किंवा ड्रॉप वाइज NaOH ची ऍडिशन करायला सुरुवात केली and as you are adding the NaOH in the burette in the conical flask
तर तिथं काय होईल की यू विल जस्ट ऑब्झर्व देर इज अ व्हेरी लिटिल चेंज इन द पीएच ड्युरिंग द फर्स्ट 20 ml ऍडिशन. पहिले 20 ml ऍडिशन पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फार काही पीएच चेंज झाला असं दिसणार नाही. यू विल जस्ट ऑब्झर्व द फ्लॅट ग्राफ. म्हणजे इथं बघा हा जो ग्राफ आहे तो कसा आहे की यू विल जस्ट ऑब्झर्व द फ्लॅट ग्राफ म्हणजे सुरुवातीच्या 20 ml पर्यंत. देन आफ्टर द 20 ml ऍडिशन then the next drop will change the pH little bit sharply. थोडं शार्प होत जाईल. आणि मग 25 ml ऍडिशनला काय होईल बघा. At the 25 ml addition there is a sharp change in the pH. तर 20 ml addition ला काय होईल की pH मध्ये जो चेंज आहे तो कसा असेल. There is a very sharp change in the pH and you will just observe the very sharp change in the pH due to the over addition of काय असेल की NaOH. म्हणजेच काय की 25 ml हे काय इट इज द इक्विव्हॅलन्स पॉईंट. म्हणजे काय की 25 ml 0.1 मोलर HCl न्यूट्रलाइज करायला तुम्हाला 25 ml 0.1 मोलर NaOH लागतं. म्हणजेच काय होईल which is called as a equivalence point, and at the equivalence point there is a sharp change in the pH and which is called as the inflection point. तर हा जो पॉइंट आहे तो इन्फ्लेक्शन पॉइंट असेल म्हणजे इथून इथपर्यंत. ठीक आहे, आय विल जस्ट क्लिअर द ड्रॉइंग. म्हणजे बघा इथून इथपर्यंत जो पॉइंट आहे तो काय इन्फ्लेक्शन पॉइंट आहे. आणि या रेंज मधला जो पीएच चेंज आहे म्हणजे इथं बघा जिथं लाईन टच झाली या रेंज मधला जो पीएच चेंज आहे तर त्याला आपण काय म्हणतो काय असेल की इट इज द कलर चेंज इंटरवल ऑफ दी टायट्रेशन. तर ते टायट्रेशनचा तो कलर चेंज इंटरवल आहे म्हणजे साधारणतः 3 पासून एक 10-10.5 पीएच पर्यंत काय असेल तुमचा टायट्रेशनचा जो एंड पॉइंट आहे तो येईल. ठीक आहे, तर मग याच्यावरून आपण इंडिकेटर कुठला वापरायचं ते ठरवतो बेसिकली. तर याच्यानंतर काय झालंय बघा पुढं म्हणजे 25 ml ऍडिशन केली. आता 25 ml च्या नंतर ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन करायला सुरुवात करता त्यावेळेस परत काय होतं की द ग्राफ विल बी फ्लॅटन. तर तो ग्राफ परत फ्लॅट येईल म्हणजे तो ग्राफ जो आहे तो परत तुम्हाला काय होणार आहे नॉर्मली फ्लॅट येईल. म्हणजे साधारणतः एक तुम्हाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसेल. म्हणजे अबोव पीएच 13 कर्व विल बी अगेन फ्लॅट. तर तो कर्व फ्लॅट होईल. एक्सेस ऍडिशन तुम्ही याच्यानंतर NaOH कितीही करा तर तो जास्त काय वाढणार नाही. तो 13-14च्या मध्ये तसाच कर्व जो आहे तो फ्लॅट येणार आहे. आता हे बघा आयडियल कर्व दाखवला ऍक्च्युअल कर्व याच्यामध्ये थोडेसे व्हॅरी होऊ शकतात. म्हणजे ऍक्च्युअली हा जो मुद्दा आहे महत्वाचा म्हणजे हा जो पॉइंट आहे तर तो बऱ्यापैकी तिथं सेम राहणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही टायट्रेशन करताना हा एवढा एकदम ऍक्युरेट ऍज इट इज ग्राफ येणार नाही. पण अशा प्रकारचा तुम्हाला ग्राफ ऑब्झर्व होईल की ज्याच्यामध्ये एवढी जी पीएच रेंज आहे तर ती पीएच रेंज तुम्हाला तिथं दिसेल साधारणतः. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द फर्स्ट न्यूट्रलायझेशन कर्व that is obtained when we are titrating strong acid versus strong base. Okay, this is the neutralization curve when we are titrating strong acid versus strong base. And now by the shape of the neutralization curve or as per the shape of the neutralization curve we can choose the indicator for this particular type of the titration. तर या टायट्रेशनच्या प्रकाराला आपण इंडिकेटर चॉईस करू शकतो कशावरून डिपेंडिंग ऑन द शेप ऑफ द कर्व. तर हा जे कर्व आहे कर्वचा शेप कसा आहे त्याच्यावरून आपण इंडिकेटर जो आहे तो इंडिकेटर चॉईस करू शकतो. ऑलरेडी आय हॅव डिस्कस दिस. याचं आपण ऑलरेडी डिस्कशन केलं इंडिकेटर कसा चॉईस करायचा बघा इथं दाखवलेलं आहे. सो देर आर 3 सुटेबल इंडिकेटर्स that I have chosen here for the or chosen here as an suitable indicator for this particular type of the titration. So first one is a phenolphthalein indicator, then litmus, then methyl orange. So these are the 3 indicators which are most suitable for the strong acid versus strong base titration. Most suitable indicator. आता इथं परत reason येते की why these indicators are considered as most suitable indicators for strong acid versus strong base type of the titration. तर त्याचं रिझन हे आहे की फिनॉल्फथालीन इंडिकेटर जो आहे तो याचा जो कलर चेंज इंटरवल आहे तो किती साधारणतः 8 ते 10च्या पीएच रेंज मध्ये तो इथं बसतोय. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय म्हणू शकता या इन्फ्लेक्शन हे जे इन्फ्लेक्शन दाखवलेलं आहे या इन्फ्लेक्शनचे जे पीएच रेंज आहे इथून इथपर्यंतची या पीएचच्या रेंज मध्ये ज्या ज्या इंडिकेटरचा कलर चेंज इंटरवल आहे सो ऑल दीज इंडिकेटर्स वी कुड यूज ऍज अ सुटेबल इंडिकेटर. हे सगळे इंडिकेटर आपण काय करू शकतो हे सुटेबल इंडिकेटर म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे, याच्यातला म्हणजे व्हर्टिकल पोर्शन जो दाखवलेला आहे या कर्वचा तर त्या व्हर्टिकल पोर्शन म्हणजे काय की ती एक पीएच ची रेंज आहे की जिथून कुठून कुठपर्यंत ऍक्च्युअली कलर चेंज झाला ती एक पीएच ची रेंज आहे. तर तो जो व्हर्टिकल पोर्शन आहे तर त्याच्यामध्ये बसणारे जे इंडिकेटर्स आहेत की ज्याच्यामध्ये कलर चेंज इंटरवल होतो तर ते सगळे इंडिकेटर आपण यूज करू शकतो. म्हणजे काही साधारणतः इथं कलर चेंज इंटरवल म्हणजे काय दाखवलं शार्प इन्फ्लेक्शन कुठून आहे या ग्राफ मध्ये साधारणतः 3 पीएच पासून 11 पीएच पर्यंत आहे. 3 पीएच पासून 11 पीएच पर्यंत. म्हणजे ज्या ज्या इंडिकेटरचे कलर चेंज इंटरवल्स
they are in between 3 to 11 pH. So all the indicators are suitable for this type of the titration. तर हे सगळे इंडिकेटर जे आहेत तर या प्रकारच्या टायट्रेशनला जनरली सुटेबल आहेत. सो दिस इज अबाउट द फर्स्ट एक्झाम्पल. आता हेच तुम्ही म्हणणार मग आपण उलट टायट्रेशन केलं तर काय होईल. सो ग्राफ विल बी सिमिलर, नो डाऊट. म्हणजे इंडिकेटर पण तेच वापरावं लागतं. उलट म्हणजे काय की आपण सुरुवातीला म्हटलं की स्ट्रॉंग ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस केलं. इफ यू रिव्हर्स द कंडिशन, स्ट्रॉंग बेस वर्सेस स्ट्रॉंग ऍसिड केलं तर काय फरक पडणार आहे का? काय फरक पडणार नाही, सेमच येणार आहे ग्राफ. फक्त ग्राफची दिशा जी आहे ती दिशा बदललेली असेल, पण त्याचा जो इन्फ्लेक्शन पॉईंट आहे तो इन्फ्लेक्शन पॉईंट तोच राहील. बघा कसा, बघा आता बघा इथं असा ग्राफ आलाय, हे बरोबर. म्हणजे हा कोणाचा ग्राफ आहे? स्ट्रॉंग बेस वर्सेस स्ट्रॉंग ऍसिड आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण कोनिकल फ्लास्क मध्ये बेस घेतलाय आणि ब्युरेट मध्ये ऍसिड घेतलेले, आणि जर आपण उलट घेतलं तर काय होणार आहे? द ग्राफ विल बी जस्ट लाईक दिस. असा असणार आहे. मी परत एकदा काढतो. जस्ट ग्राफ विल बी जस्ट लाईक दिस. ओके. म्हणजेच काय हो, इन्फ्लेक्शन बघा. सो व्हॉट एव्हर द व्हर्टिकल पोर्शन ऑफ बोथ ग्राफ्स आर सेम. व्हर्टिकल पोर्शन दोन्ही ग्राफचा सेम आहे. म्हणजे बघा इथून इथपर्यंत आहे, इथं इथपर्यंत आहे. म्हणजेच काय, व्हर्टिकल पोर्शन इज सेम. याचा अर्थ काय, इन दिस केस ऑल्सो वी कुड यूज द सेम इंडिकेटर्स. म्हणजे या केसमध्ये पण आपण तेच इंडिकेटर यूज करू शकतो. म्हणजे इन केस ऑफ द स्ट्रॉंग बेस वर्सेस स्ट्रॉंग ऍसिड, or in case of the strong acid versus strong base, in both cases where we could use same indicators. म्हणजे phenolphthalein, bromothymol blue. त्याच्यात मी पाठीमागे एक चार्ट आहे, मी तुम्हाला एक चार्ट पण दाखवतो की ऍक्च्युअली ते चार्ट मध्ये वेगवेगळे इंडिकेटर, त्याचे कलर चेंज इंटरवल्स आणि त्याचे कर्व्स दाखवलेले आहेत. हे आपण थोडं टायट्रेशन्स बघूया आणि मग त्याच्यानंतर पुढचा आपण डिस्कस करूया. ठीक आहे, हा झाला पहिला प्रकार, स्ट्रॉंग ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेसचा झाला. त्याच्यानंतर आता पुढच्या प्रकारचं टायट्रेशन जे येतं त्याच्यामध्ये काय बघा, weak acid versus strong base. The next type of the titration is weak acid versus strong base. म्हणजे जसं आपण ऍसिड आता स्ट्रॉंग वापरलं तर त्या ठिकाणी आता ऍसिड वीक वापरायचं. मग ऍसिड जर वीक वापरलं तर बघा तुम्हाला येणारा ग्राफ आहे तो असा आलाय. आय विल जस्ट क्लिअर द ड्रॉइंग. ओके, नाउ जस्ट ऑब्झर्व व्हॉट इज द चेंज. आता मला कोणतरी सांगा की व्हॉट चेंज यू हॅव ऑब्झर्व्ड इन द न्यूट्रलायझेशन कर्व ऑफ द स्ट्रॉंग ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस अँड द वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस. What change you have observed? Could you tell me, anyone please? काय ऑब्झर्वेशन तुमचं आहे मला सांगा की स्ट्रॉंग ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेसचा जो न्यूट्रलायझेशन कर्व आला तो कर्व, आणि वीक ऍसिड आणि वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस हा जो कर्व आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू न्यूट्रलायझेशन कर्व्स? आय एम एक्सपेक्टिंग वन ऑर टू आन्सर. येस येस या. pH सर डिफरंट. म्हणजे आपण एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगायला गेलं तर, प्लीज म्यूट करा म्यूट करा प्लीज. ठीक आहे. इफ वी से इन अ सिंपल लँग्वेज, व्हेरी सिंपल लँग्वेज, सो वी कुड से दॅट द वर्टिकल पोर्शन ऑफ बोथ ग्राफ्स आर डिफरंट. बरोबर आहे ना, वर्टिकल पोर्शन डिफरंट आहे. आता पीएच सुरुवात झाली ग्राफची तो पण वेगळाच आहे, नो डाऊट. पण महत्वाचा मुद्दा आहे तो वर्टिकल पोर्शनचा. म्हणजे सुरुवातीच्या ग्राफ मध्ये काय होतं, ग्राफ was initiated from pH 1. So here instead of 1, graph is initiated from pH 4. Okay. Now तिथं काय झालं होतं, कलर चेंज इंटरवल किती पीएच ला सुरू झाला होता, शार्प चेंज इन पीएच, तर 3 पीएच ला साधारणतः सुरू झाला होता. इथं काहीतरी 6 पीएच आहे. म्हणजे 6 पीएच ला इथं वर्टिकल पोर्शन दिसायला लागलाय तुम्हाला. पहिल्या टाईपच्या टायट्रेशन मध्ये तुम्हाला तिथं काय दिसत होतं, 3 पीएच पासून वर्टिकल पोर्शन दिसत होता. इथंही वर्टिकल पोर्शन 11 पर्यंत, नो डाऊट तिथे 11 पर्यंत होता, पण तिथं 3 पासून सुरू झाला होता. म्हणजे 3 to 11 पीएच रेंज होती म्हणजे टायट्रेशन कलर चेंजची. इथे किती 6 to 11. म्हणजे हा फरक आहे, मेजर फरक तुम्हाला जो दिसला या दोन प्रकारच्या टायट्रेशन मध्ये तो हा आहे. आणि याच्यावरूनच खरं तर आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ठरवतो. म्हणजे इथं काय झालं बघा, वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस टायट्रेशन जे आहे CH3COOH प्लस NaOH, तर काय तयार होईल, CH3CONA प्लस वॉटर मॉलिक्युल्स तयार होणार आहेत. इथं जे ऍसिड वापरले ते कम्पॅरेटिव्हली वीक आहे आणि त्याच्यामुळे त्याचा पीएच थोडासा जास्त असतो, ऍसिडिकच असतो पण जास्त असतो, 4च्या दरम्यान असतो. स्ट्रॉंग ऍसिड वापर तर पीएच 1 वगैरे असतो, कारण स्ट्रॉंग ऍसिड याचं म्हणजे हे जास्त ऍसिडिक असतं त्यामुळे त्याचा पीएच जो आहे तो पीएच कमी असतो. ठीक आहे. तर इथं बेसिकली काय की शार्प तुम्हाला जो चेंज आहे तो दिसतो, पण तो शार्प चेंज कधी दिसतो, ऍट द पीएच 6 और फ्रॉम द पीएच 6 पासून तुम्हाला शार्प चेंज दिसतो म्हणजे याच्या पीएच मध्ये. आणि पहिल्या टायट्रेशन मध्ये काय की साधारणतः पीएच 3 पासून तुम्हाला शार्प चेंज जो आहे तो दिसायला लागला होता. हा फरक आहे.
मग आता याच्यावर तुम्ही म्हणणार इंडिकेटर कसं काय बदलतो, आता बघा मी पुढच्या याच्यामध्ये दाखवतो. ठीक आहे, जस्ट लुक ॲट दिस डायग्राम. आता आपण या डायग्राम मध्ये बघूया. तर इथं काय दिसते बघा, इथं 3 इंडिकेटर आपण दाखवलेले आहेत बघा. 3 इंडिकेटर जे पहिल्या टायटरच्या कर्व मध्ये दाखवले तेच इथं दाखवलेत बघा. आता इथं फक्त फरक काय मला सांगा तुम्ही. इथं फिनोल्फथालीन दाखवलाय तिथंही होता, कुठलं स्ट्रॉंग ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस मध्ये पण होता. इथं लिटमस दाखवलाय तिथंही होता. इथं मिथिल ऑरेंज दाखवलाय तिथंही मिथिल ऑरेंज होता, पण इथं मिथिल ऑरेंजचा कलर काय दाखवलाय बघा, येलो दाखवलाय किंवा थोडासा ऑरेंज दाखवलाय. याचं reason सांगता येईल? कोणतरी अनम्यूट आहे, प्लीज म्यूट करा. याचं रिझन काय सांगता येईल? आता बघा इथं ऍक्च्युअल बघा, थोडस थोडस साऊंड साऊंड नीट येत नाही. फिनोल्फथालीन ऍज वेल एज वी कुड से द लिटमस आल्सो, कारण लिटमसची सुद्धा पीएच रेंज जी आहे ते लिटमसची सुद्धा जी म्हणजे लिटमसचा जो कलर चेंज इंटरवल आहे तो सुद्धा इथं थोडक्यात बसतो बऱ्यापैकी, म्हणजे आता अर्धा बसतो, पूर्ण बसत नाही पण बसतो. पण मिथिल ऑरेंज काहीच बसत नाही बघा. मिथिल ऑरेंजचा कलर चेंज इंटरवल आणि ग्राफचा व्हर्टिकल पोर्शन हा ओव्हरलॅप होतच नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणत तर एखाद्या इंडिकेटरचा कलर चेंज इंटरवल आणि न्यूट्रलायझेशन कर्वचा तयार होणारा व्हर्टिकल पोर्शन हा जर ओव्हरलॅप झाला एकमेकावरती तर तसेच इंडिकेटर सुटेबल असतात. इथं बघा लिटमस आणि फिनोल्फथालीन दीज आर द 2 सुटेबल इंडिकेटर्स फॉर दी वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस टायट्रेशन. का तर त्याचे कलर चेंज इंटरवल्स काय आहेत की दे आर इन द रेंज ऑफ दी न्यूट्रलायझेशन कर्व ऑफ दिस ग्राफ, सॉरी न्यूट्रलायझेशन कर्व ऑफ दिस टायट्रेशन. हे जे न्यूट्रलायझेशन कर्व या टायट्रेशनचे जे व्हर्टिकल पोर्शन आहे ते व्हर्टिकल पोर्शनची जी रेंज आहे 6 ते 11 या रेंज मध्ये फिनोल्फथालीन आणि लिटमस ह्या दोन इंडिकेटरचा जो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कलर चेंज इंटरवल आहे तर तो याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये दोन मला वाटतं टर्म आपण बघितलं होतं, एक कलर चेंज इंटरवल होते आणि दुसरी कुठली टर्म आपण इथं डिस्कस केली होती इंडिकेटरच्या बाबतीमध्ये. येस, एनीवन प्लीज. व्हॉट इज द सेकंड वन मोर टर्म दॅट वी हॅव डिस्कस्ड अबाउट द इंडिकेटर? येस, कोणाला सांगता येईल काय? सांगता येईल? कलर चेंज इंटरवल आणि त्यानंतर कुठली टर्म आपण डिस्कस केली होती? येस, एनीवन प्लीज. आठवते का कोणाला? कलर चेंज इंटरवल वर बरोबर आपण आणखीन एक टर्म डिस्कस केली होती, काय होती ती? टायट्रेशन एक्सपोनंट म्हणतो ना, टायट्रेशन एक्सपोनंट म्हणतो. कलर चेंज इंटरवल ही इंडिकेटरच्या बाबतीतली गोष्ट आहे आणि टायट्रेशन एक्सपोनंट जो आहे तर ते काय की एका टायट्रेशनच्या बाबतीतले. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो की बेसिकली बघा हा जो पोर्शन आहे म्हणजे इथून इथपर्यंतचा पोर्शन याला आपण काय म्हणू शकतो, या टायट्रेशनचा टायट्रेशन एक्सपोनंट म्हणू शकतो. म्हणजे बघा हा जो व्हर्टिकल पोर्शन आहे एखाद्या न्यूट्रलायझेशन कर्वचा तर त्याला आपण काय म्हणू शकतो, टायट्रेशन एक्सपोनंट. टायट्रेशन एक्सपोनंट म्हणजे काय, या रेंजमध्ये ऍक्च्युअली काय होतंय की ते टायट्रेशन संपतंय, बरोबर. म्हणजे इथेच इक्विव्हॅलन्स पॉईंट आलेले ना. आणि हे जे टायट्रेशन एक्सपोनंट आहे एखाद्या टायट्रेशनचा, त्या टायट्रेशन एक्सपोनंटला फिनोल्फथालीनच्या कलर चेंज इंटरवलने जर ओव्हरलॅप केलं तर ते इंडिकेटर त्या टायट्रेशनला सुटेबल असतात. म्हणजे बघा याचा टायट्रेशन एक्सपोनंट इथून इथपर्यंत आहे आणि या दोन इंडिकेटरचा जो कलर चेंज इंटरवल आहे तो काय की या रेंजमध्येच आहे, या रेंजमध्येच आहे म्हणजे 6 ते 11 मध्येच आहे. आता तो कुठं आहे तुम्हाला मी हे दाखवतो, ऍक्च्युअली चार्ट दाखवतो. मी चार्ट शेअर करू का, म्हणजे आताच तुम्हाला कळेल. ठीक आहे, आपण सुरुवातीला चार्ट डिस्कस करूया. ठीक आहे, आता हे झालं दुसऱ्या प्रकारचं टायट्रेशन. याच्यानंतर मी चार्ट डिस्कस करतो आणि मग आपण तिसरा प्रकार बघूया टायट्रेशनचा. अगोदर चार्ट डिस्कस करूया आणि मग पुढे जाऊया. ओके, जस्ट गो टू द चार्ट. येस, चार्ट दिसतोय सगळ्यांना? कुठे विजिबल द चार्ट? येस, येस नो, सांगा मला प्लीज. चार्ट दिसतोय का सगळ्यांना? Yes, sir. हो सर. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा आता चार्ट मध्ये काय दाखवलंय बघा. पहिला कॉलम आहे तो इंडिकेटरचा आहे. सेकंड कॉलम इज द नेम ऑफ द इंडिकेटर, केमिकल नेम आहे त्या इंडिकेटरचा. आपण ते काय फार बघत बसायचं नाही. इफ यू आर इंटरेस्ट म्हणजे तुम्ही नंतर ते अभ्यास करू शकता, माहित असायला पाहिजे, मला ते इथे डिस्कस करायचं नाही. ठीक आहे, तुम्ही ते वाचा. देन नेचर ऑफ इंडिकेटर, तो ऍसिडिक आहे का बेसिक आहे आणि त्याची पीएच रेंज दिली. पीएच रेंज म्हणजेच काय हो, कलर चेंज इंटरवल ऑफ दिस इंडिकेटर. ठीक आहे, आणि मग इथं काय दिलंय की टायट्रेशन एक्सपोनंट. म्हणजे टायट्रेशन एक्सपोनंट बेसिकली काय की कुठल्या रेंजमध्ये ते एखाद्या टायट्रेशन जे आहे ते संपते. आणि मग इथं ऍसिडिक मीडियममध्ये त्या इंडिकेटरचा कलर काय असेल आणि बेसिक मीडियममध्ये त्या इंडिकेटरचा कलर काय असेल ते दिलेलं आहे.
आपण आता त्यातले काही एक्झाम्पल बघूया. आता लिटमस आपण बघूया. आता लिटमस तिथं बघितलं होतं. सगळंच मी डिस्कस करणार नाही. आपण एक जे गरजेचं तेवढं डिस्कस करूया. नंतर हे पुस्तकामध्ये तुम्हाला हे चार्ट जे आहेत ते अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. लिटमस आझोलिटमिन त्याला असं नाव आहे. तो ऍसिडिक इंडिकेटर आहे आणि याचा कलर चेंज इंटरवल किती आहे? 5 ते 8 रेंज मध्ये आहे. आपला ऍक्च्युअली कुठून म्हणजे वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस हे जे टायट्रेशन आहे त्याचा व्हर्टिकल पोर्शन कुठून सुरू झाला? 6 pH पासून. पण याची रेंज किती आहे? 5 ते 8. म्हणजे 6 ते 8 इथं बसू शकते थोडक्यात, बरोबर. कारण 5 पासून 8 पर्यंत रेंज आहे, म्हणजे 6 ते 8 इथं कुठेतरी येते. आणि मग हे त्याचे कलर चेंज इंटरवल आहेत. त्यानंतर फिनॉल्फ्थॅलीन जर तुम्ही बघितलं, याच्यात फिनॉल्फ्थॅलीन दिलं नाही मला वाटतं. फिनॉल्फ्थॅलीन ते सगळ्यात खाली आहे बघा. तर फिनॉल्फ्थॅलीनचं कलर चेंज इंटरवल बघा 8.3 to the 10, म्हणजे खूप वास्ट आहे. बऱ्याच प्रकारचे टायट्रेशन फिनॉल्फ्थॅलीन आपण करू शकतो. त्याचे मी एंड पॉईंट वगैरे दिले, ठीक आहे. बाकीचे मी कलर कुठला असेल काय असेल. त्यानंतर मिथिल ऑरेंज, याचं भेटतं 2.9 to the 4.6 pH रेंज, म्हणजेच की कलर चेंज इंटरवल. आणि त्याच्यामुळं तो पण तिथं काय होईल की साधारणतः सुटेबल इंडिकेटर म्हणून काम करेल. किंवा ब्रोमोफिनॉल ब्ल्यू असेल, ब्रोमोथायमॉल ब्ल्यू असेल, याचा 3 ते 4 आहे, ठीक आहे. आता याच्यात मिथिल ऑरेंज हा इंडिकेटर जो आहे, मिथिल ऑरेंज हा इंडिकेटर आपण वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेसला वापरला नाही. का वापरला नाही? तर याचा कलर चेंज इंटरवल किती? 2.9 to the 4.6, which is not in the range of vertical portion of the neutralization curve for the weak acid versus strong base. म्हणजे ऍसिटिक ऍसिड, मी परत पाठीमागे जातो बघा, 2.9 to the 4.6 आहे. आता जर आपण इथं आलो 2.9 to the 4.6 बघितलं आणि इथं जर बघितलं आपण, ठीक आहे. आता हा टायट्रेशनचा कर्व बघा. ह्याच्यात मिथिल ऑरेंज हे बसत नाही म्हणून सांगितलं इथं. का बसत? म्हणून त्याला कलर वेगळा दिलाय बघा. मिथिल ऑरेंजला कलर वेगळा दिलाय, कारण मिथिल ऑरेंज इज नॉट सुटेबल इंडिकेटर फॉर दिस टाइप ऑफ द टायट्रेशन. का नाहीये? तर याचं काय की साधारणतः 3 ते 5 पर्यंत रेंज आहे pH ची, म्हणजे कलर चेंज इंटरवल. आपण इथं ऍक्च्युअली याचा व्हर्टिकल पोर्शन कुठं सुरू झालाय? तो 6 pH च्या वरती सुरू झाला. त्यामुळे हा इंडिकेटर इथं सुटेबल नाही. म्हणजेच फॉर दिस टाइप ऑफ द टायट्रेशन फिनॉल्फ्थॅलीन आणि लिटमस इंडिकेटर इज सुटेबल. सिमिलर या ज्या गोष्टी आहेत, परत असं वेगवेगळ्या प्रकारच्या टायट्रेशन आपण बघू शकतोय. ठीक आहे. आता पुढचं एक टायट्रेशन आपण टाईप बघूया की वीक बेस वर्सेस स्ट्रॉंग ऍसिड. आता काय बघितलं? वीक ऍसिड वर्सेस स्ट्रॉंग बेस बघितला. त्याच्या अगोदर दोन्ही स्ट्रॉंग होते, बरोबर. आणि आता काय करायचं? बेस वीक घ्यायचा आहे आणि ऍसिड स्ट्रॉंग घ्यायचा आहे. आता या केसमध्ये तुम्हाला जो ग्राफ ऑब्टेन होईल, द ग्राफ विल बी जस्ट लाईक दिस. द ग्राफ विल बी जस्ट लाईक दिस. आता पीएच सुरुवातीला हाय का असेल? इट इज अराउंड इन द रेंज ऑफ 12. का जास्त असेल? कारण आता आपण बेस घेतलाय ना कोनिकल फ्लास्क मध्ये. इन आवर कोनिकल फ्लास्क नाउ देयर इज अ बेस और बेसिक सोल्युशन. देयर इज अ बेसिक सोल्युशन. आणि मग बेसिक सोल्युशन असल्यामुळे त्याचा म्हणजे पीएच काय असेल? जास्त असेल, म्हणजे तो साधारणतः 11 ते 12 मध्ये आहे. आणि मग स्लोली व्हेन वी आर ऍडिंग द स्ट्रॉंग ऍसिड इन द बेसिक सोल्युशन, अमोनियामध्ये तुम्ही ऍसिड ऍड करायला लागला ब्युरेट मधून, पीएच कमी 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 होत जाईल. एका ठराविक ऍडिशन काय होईल? देयर इज सडनली डिक्रीज इन द पीएच, शार्प डिक्रीज इन द पीएच. तो पीएच काय होईल की शार्प डिक्रीज होईल. आणि पीएच शार्प डिक्रीज झाला म्हणजे बघा इथून इथपर्यंत पीएच हा शार्प डिक्रीज झाला. आणि शार्प डिक्रीज पीएच झाला म्हणजे काय हो? हे झालं याचा व्हर्टिकल पोर्शन. आणि मग या व्हर्टिकल पोर्शन कुठला इंडिकेटर सुटेबल आहे आपण ते बघायचं. आता आपण हे बघूया की कुठून इंडिकेटरचं शार्प डिक्रीज व्हायला सुरुवात झाली. तर साधारणतः इंडिकेटर 8 पासून बघा, पीएच 8 पासून. पीएच 8 ला ज्यावेळेस आला कोनिकल फ्लास्कचा, त्यावेळेस शार्प काय व्हायला लागलं की पीएच डिक्लाइन व्हायला लागला. आणि तो साधारणतः 2.53 पर्यंत शार्प आला. 3 पर्यंत पीएच 3 पर्यंत शार्प आला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की याचा व्हर्टिकल पोर्शन तो 3 ते 8 आहे. व्हर्टिकल पोर्शन किती? 3 to the 8 आहे. आणि आता या व्हर्टिकल पोर्शन मध्ये बसणारा एकच इंडिकेटर आहे, तो म्हणजे मिथिल रेड. कारण मिथिल रेड याचा जो कलर चेंज इंटरवल आहे तो 3 ते 8 पीएच च्या मध्ये आहे. फिनॉल्फ्थॅलीन किती? 8 ते 10 11 आहे, म्हणजे 8.3 ते 11 वगैरे, म्हणजे तो बाहेर पडला फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर. कारण वी कुड नॉट यूज द फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटर फॉर वीक बेस वर्सेस स्ट्रॉंग ऍसिड टायट्रेशन. कारण का? फिनॉल्फ्थॅलीन इंडिकेटरचा कलर चेंज इंटरवल हा वेगळा आहे, त्याच्यामुळे आपण इथं तो इंडिकेटर वापरू शकत नाही. मिथिल ऑरेंज इंडिकेटर पण वापरू शकत नाही, कारण तो 3 ते 5 दरम्यान आहे. तर इथं पण तो इंडिकेटर जास्त सुटेबल नाही. पण मिथिल रेड इंडिकेटर जो आहे तर तो इथं काय की जास्त सुटेबल आहे. मिथिल ऑरेंज आपण वापरू शकतो, कारण 3 ते 5 त्याची पीएच रेंज आहे, त्यामुळे मिथिल ऑरेंज पण इथं वापरता येईल. पण मिथिल रेड इज मोस्ट सुटेबल इंडिकेटर, कारण त्याची पीएच रेंज आहे ती परफेक्ट इथं ऍक्च्युअली अप्रोप्रिएट होती किंवा सूट होती.
ठीक आहे. सो दिस अबाउट द थर्ड टाइप ऑफ द टायट्रेशन. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रकार याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे. तर ठीक आहे, वीक ऍसिड वर्सेस वीक बेस हा दुसरा एक आहे. वीक ऍसिड वर्सेस वीक बेस. ठीक आहे. तर वीक ऍसिड वर्सेस वीक बेस हा शेवटचा टायट्रेशनचा प्रकार आहे. म्हणजेच ऍसिटिक ऍसिड घेतला त्याच्याबरोबर अमोनियाचं टायट्रेशन केलं. मला वाटतं आपण 11 पासून टायट्रेशन करतो. आपण टीवायला आलेलो आहोत. तरी पण आपलं अशा प्रकारचं टायट्रेशन केलेलं आठवत नसेल कदाचित. बघा तुम्हाला काय आठवतंय का बघा. इफ यू कुड रिमेंबर आय हॅव डन सच टाइप ऑफ द टायट्रेशन, प्लीज टेल मी. तर तुम्हाला आठवत असेल की मी असं एखादं टायट्रेशन केलंय तर मला सांगा कृपा करून की वीक ऍसिड म्हणजे जिथं ऍसिटिक ऍसिड सारखे केमिकल वापरले, वीक ऍसिड वापरले आणि वीक बेस बरोबर त्याचं टायट्रेशन केले. तर माझ्या अंदाजानुसार तर मी तर अशा प्रकारचं टायट्रेशन केलेलं नाही. म्हणजे अशा प्रकारचं टायट्रेशन कदाचित करता येत नाही. का येत नाही त्याचं कारण पण मी सांगतो. म्हणजे कुठल्या मेथड ना नॉर्मल जे आपण लॅबोरेटरीमध्ये हायड्रोमेट्रिक अनालिसिसची टेक्निक वापरतो कलर चेंजची, तर त्या टेक्निकनं आपल्याला वीक ऍसिड वर्सेस वीक बेस हे टायट्रेशन करता येत नाही. तर का येत नाही त्याचं रिझन मी सांगतो. सपोज वी आर टायट्रेटिंग वीक ऍसिड वर्सेस वीक बेस, then in the conical flask there will be weak acid, in the conical flask there will be weak acid, and in the burette there will be weak base. म्हणजे इथं अमोनिया आहे, weak base burette मध्ये आहे असं कन्सिडर करूया. आणि इथं ऍसिटिक ऍसिड आहे, CH3COH ऍसिटिक ऍसिड, weak base. आता काय होईल, इनिशियली द pH ऑफ द weak acid solution, weak acidic solution which is present in the conical flask, it is around 4. pH of the 0.1 molar acetic acid is around 4. कारण ते 0.1 molar acetic acid आपण टायट्रेशन साठी घेतलंय आणि त्याचा pH साधारणतः 4 आहे सुरुवातीला. Now you are adding some drops of the weak base solution from the burette, that is ammonia. तर ammonia solution तुम्ही burette मधून ऍड करायला लागला. What you will observe? You will observe there is a steady change in the pH. You will just observe there is a steady change in the pH. Okay. त्याच्यानंतर काय ऑब्झर्व होतो तुम्हाला, कंटिन्युअसली विल ऑब्झर्व द स्टेडी चेंज इन द पीएच. यू विल नॉट ऑब्झर्व शार्प चेंज इन द पीएच. पीएच मध्ये शार्प चेंज तुम्ही ऑब्झर्व करता म्हणजे काय, देर इज नो एनी शार्प चेंज इन द पीएच. शार्प चेंज म्हणजे कसं असेल शार्प चेंज, आपण जिथं फ्लॅट पोर्शन बघितला व्हर्टिकल पोर्शन, असा पोर्शन तयार व्हायला पाहिजे ना. असा पोर्शन जर तयार झालं कुठं तुम्हाला दिसत नाही. आता हा थोडासा दिसतो पण अगदीच थोडा आहे, अगदीच म्हणजे एकदमच थोडा आहे. म्हणजे तिथं एक पीएच सुद्धा डिफरन्स नाही, म्हणजे एकदमच थोडा. म्हणजे ऍक्च्युअली एक्सपेक्टेड काय होतो, सुरुवातीला इनिशियली स्लोली पीएच वाढायला पाहिजे होता, एका सर्टन पॉईंटला तो सडनली वाढायला पाहिजे होता आणि परत तो स्लोली आहे असं यायला पाहिजे होता. म्हणजे असं एक्सपेक्टेड आहे. पण इथं ऍक्च्युअल मध्ये झालंय काय बघा. सो इन द रियालिटी यू विल जस्ट ऑब्झर्व देर इज अ स्टेडी इन्क्रीज इन द पीएच. म्हणजे असा काय फार काय बदल नाहीये. ऍक्च्युअली त्याच्यामध्ये काय झालंय की थोडासा तुम्हाला व्हर्टिकल पोर्शन दिला, अगदी थोडा दिला, एकदम लहान दिलाय. आता हे आता दाखवलंय असा, पण प्रॅक्टिकल मध्ये असं येतच नाही. प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला जस्ट असं ऑब्झर्व होतं. मला सांगा इथं जर तुम्हाला जस्ट असं ऑब्झर्व झालं तर तुम्हाला काय कळणार की कुठं ऍक्च्युअली व्हर्टिकल पोर्शन आलाय. आणि याचा व्हर्टिकल पोर्शन जर तुम्हाला नाही सापडला, यू कुड नॉट यूज इंडिकेटर. तुम्ही इंडिकेटर वापरता येणार नाही. आणि तुम्ही त्यातून जरी वापरला तर तुम्हाला कलर चेंज कळणारच नाही. का कलर चेंज कळणार नाही, कारण तुम्हाला त्याचा जो व्हर्टिकल पोर्शन आहे त्या व्हर्टिकल पोर्शनला सुटेबल असा इंडिकेटर सापडणार नाही त्या व्हर्टिकल पोर्शन मध्ये काम करणारा. ऍक्च्युअली थिअरी काय आहे की हा जो न्यूट्रलायझेशन कर्व आहे, तर न्यूट्रलायझेशन कर्व ज्या ठिकाणी सडनली पीएच चेंज होतो आणि जिथून चेंज होतो आणि जिथपर्यंत चेंज होतो ती जी पीएच रेंज आहे, त्या पीएच रेंज मधले कलर चेंज इंटरवल असलेले इंडिकेटर्स तुम्हाला इंडिकेटर म्हणून यूज करायचे. पण इथं शार्प चेंज नसल्यामुळे तुम्हाला असा प्रकारचा व्हर्टिकल पोर्शनच मिळत नाही. आणि व्हर्टिकल पोर्शन जर नाही मिळाला तर यू कुड नॉट फाइंड आउट सुटेबल इंडिकेटर्स फॉर दिस टाइप ऑफ द टायट्रेशन बिकॉज ऑफ दी नो फॉर्मेशन ऑफ दी any sharp vertical portion in such type of the titration, and therefore weak acid versus weak base type of the titrations are not suitable by using the normal traditional technique. देखा मी काय सांगतोय, weak acid versus weak base type of the titrations are not carried out in the laboratory as a normal titration technique because no availability of the suitable indicator. तिथे तुम्हाला सुटेबल इंडिकेटर जो आहे तर तो सुटेबल इंडिकेटर अवेलेबल होत नाही आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचे जे टायट्रेशन्स आहेत ते आपण कॅरी आउट करू शकत नाही. ठीक आहे. सो दिस इज द रिझन बिहाइंड दिस वाय वी आर नॉट टायट्रेटिंग द वीक ऍसिड वर्सेस वीक बेस इन द लॅबोरेटरी. तर ते त्याचं मेन कारण आहे. ओके, वी हॅव रिमेन ओनली 1 minute. इफ यू हॅव एनी डाउट एनी क्वेश्चन यू कुड आस्क युअर क्वेश्चन. ठीक आहे.
इथं हा पॉइंट संपला, न्यूट्रलायझेशन कर्व अँड द चॉईस ऑफ इंडिकेटर. So whatever the 4 different type of the titrations and the indicators used for the each type of the titration that we have covered here. If you have any doubt, any problem regarding these concepts or any other concepts, you may ask your question. We have a time less than 1 minute. एका मिनिटाच्या कमी वेळ राहिला आपल्याकडे. After 1 minute or within a 30 second, the meeting will be end automatically. If you have any doubt, you may ask your question. Yes.